इकडे रायगडच्या अलिबागमध्ये शिवसेनेनं विजय प्राप्त केलेला आहे। महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे। मानसी दळवी यांनी 6000 मतांनी आपला विजय नोंदवला आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी विजय मिळवलेला आहे। रायगडच्या अलिबागमध्ये शिवसेना विजय झालेली आहे। शिवसेनेनं आपले बाले किल्ले शिवसेनेचे नेते राखताना पाहायला मिळतात। इकडे महेंद्र दळवींची पत्नी विजय झाले, तिकडे महाडमध्ये भरत गोगावलेंचे सगळे उमेदवार विजय होताना पाहायला मिळतात। रायगडच्या अलिबागमध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे। महेंद्र दळवींच्या पत्नी ज्या पद्धतीनं नातलं किंवा नातेवाईक कुटुंबीय आमदारांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे मंत्र्यांचे विजय होताना दिसतात, त्यातलाच एक विजय आपल्याला पाहायला मिळतोय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्री जयकुमार गोरे यांची भावजय सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। साताऱ्याच्या औंध गटातनं भारती गोरे ह्या सध्या पिछाडीवर आहेत, त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यासाठी देखील आता हा मोठा धक्का ठरू शकतो। साताऱ्याच्या औंध गटातनं भारती गोरे सध्या पिछाडीवर असल्याचं आपण पाहतोय। मंत्री जयकुमार गोरे यांची भावजय त्या सध्या पिछाडीवर आहेत। औंध गटामधून भारती गोरे सध्या पिछाडीवर असल्याचं दिसतं, त्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो। यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी। कर्जतमध्ये महेंद्र थोरवेंच्या सुनेचा पराभव झालेला आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मोठे वेणगाव गटातून पराभव झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चित्रा ठाकरे यांचा विजय झाला। आमदार महेंद्र थोरवेंना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे महेंद्र दळवी यांची पत्नी विजय झाली, तर दुसरीकडे महेंद्र थोरवे यांना या ठिकाणी धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक दिग्गजांचं कुटुंबीय खरं तर नातेवाईक या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले होते। काही ठिकाणी विजय प्राप्त होतोय, मात्र काही ठिकाणी अनेक दिग्गजांना मोठा धक्का देखील बसलेला आपण पाहतोय। सोलापूरमध्ये जाऊयात। करमाळ्यात भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। वीट झेडपी गटातनं अश्विनी चिवटे ह्या विजयी झालेल्या आहेत। सोलापूरमधील करमाळ्यात भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजपकडनं वीट झेडपी या गटामधून अश्विनी चिवटे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या होत्या, त्यांनी आता विजय प्राप्त केल्याचं आपण पाहतोय। महत्वाची बातमी। आणि सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार आपण बघतोय, विजय उमेदवारांची रांग लागली आहे सोलापूरमध्ये भाजपच्या, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आतापर्यंत जे सगळे विजय आलेले आहेत हे भाजपचेच आपण बघतोय। भाजप एक मोठा पक्ष सोलापूरमध्ये होताना दिसतोय। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं ज्या पद्धतीने इतर पक्षांचा सुपडा साफ केलाय, त्याच पद्धतीनं सोलापूर झेडपीमध्ये सुद्धा भाजप कामगिरी करताना दिसते। यामध्ये एक महत्वाची बाब श्रीकांत लक्षात घ्यायला पाहिजे, कारण सोलापूरच्या विद्यमान खासदार या प्रणिती शिंदे काँग्रेसच्या आहेत। सोलापूरमध्ये मांडवे गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गौतम माने हे विजयी झालेले आहेत। पंचायत समिती गणात 2 जागा भाजपकडे जाताना आपल्याला दिसत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं गौतम माने निवडणुकीमध्ये उतरले होते, त्यांचा आता विजय झालेला आहे। मांडवे गटातनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं विजय प्राप्त केल्याचं आपण पाहतोय। पंचायत समिती गणामध्ये 2 जागा मात्र भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। पंढरपूर भोसे झेडपीमध्ये भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत। भाजपच्या प्रफुल्लता पाटील ह्या तिथे पिछाडीवर असल्याचं सध्याचं चित्र आपण पाहतोय। पंढरपूर भोसे झेडपीमध्ये भाजप उमेदवार सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं। पंढरपूर मधली महत्वाची बातमी। भोसे झेडपी गटातून भाजप उमेदवार पिछाडीवर आहेत। भाजपच्या प्रफुल्लता पाटील या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। रत्नागिरीमधलं आपण चित्र बघूयात। भाजप 1, त्यानंतर शिवसेना 18 ठिकाणी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरीतली हे सगळं चित्र बघतोय। अजितदादांची राष्ट्रवादी एका ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेसला मात्र अजून आघाडीही घेता आलेली नाही आहे। दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना 5 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले हा झेडपी गणामध्ये विजयी झालेला आहे आणि जल्लोष करताना मंत्री भरत गोगावले या दृश्यांमध्ये दिसतात। काय बोलतायत ते बघणं महत्वाचं ठरणार आहे। रत्नागिरी आणि रायगडमध्ये आपण पाहतोय शिवसेनेनं बऱ्याच ठिकाणी आपला गड शाबूत ठेवलेला आहे। शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी विकास गोगावले, भरत गोगावले यांचे पुत्र आहेत, त्यांचा विजय झालाय आणि त्यानंतर आता भरत गोगावले हे कार्यकर्त्यांना संबोधित करतायत। विकास गोगावले यांच्या बरोबर श्रीकांत महाडमधले अनेक सगळे उमेदवार आहेत। त्यांनी भरत गोगावले यांचे ते विजय निवडून आणण्यात यश आलेलं आहे भरत गोगावले। भारतीय घटनेचे शिल्पकार
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी मनाचे मानबिंदू हिंदुत्व सम्राट आदरणीय छत्रपती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करतो. आज आपल्या उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आपले नेते बाबा आपल्या नेत्यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या लक्षात ठेवा. पूर्ण विजय एकनाथ शिंदे साहेबांच्या चरणी अर्पण करतोय मी. तर विकास गोगावले यांनी विजय प्राप्त केलेला आहे. त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. आज पाहू. आपल्याला कल्पना आहे. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे रायगड जिल्हा परिषद मतदारसंघामधून विजयी झालेले आहेत. आपल्यासोबत आहेत. विकासजी, विजय झालेला आहे, काय भावना आहे तुमच्या पहिल्या? खरं तर आज आनंदाचं वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि माझ्या मायबाप जनतेने जो विश्वास या ठिकाणी मला नाते जिल्हा परिषद मतदारसंघातनं दाखवला त्याबद्दल मी त्यांचं खरोखर सदस्य ऋणी राहील आणि त्यांचा आभारी व्यक्त करतो. आता 5 वर्ष मी लोकांची या ठिकाणी सेवेसाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहे. ओके. काही वाद मागे राहिले होते. नगरपालिका निवडणुकापासून एक दृष्टचक्र तुमच्या मागे लागलं होतं, परंतु हा विजय मात्र सुकावणार आहे. विजय नगरपालिका आता होऊन गेली. नगरपालिकेचा गुलाल आम्ही अजून अंगाला लावला नाही, परंतु आज दोन्ही गुलाल माझे कार्यकर्ते आणि माझे नगराध्यक्ष ते या ठिकाणी लावतील. कारण नगराध्यक्ष आमची वाट बघतायत बाहेर. आणि हा विजय हा ऐतिहासिक विजय आहे, कारण की त्या भागातनं 5,000नी कधीच कुठली सीट या ठिकाणी निवडून आली नव्हती. ती या सीट या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आलेली आहे. आणि खरोखर महाड तालुक्याच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे भरत शेठ आहे. 5च्या 5 जिल्हा परिषद आणि 10पैकी 9 पंचायत समिती परत शिवसेनेच्या ताब्यात दिलेली आहेत. ओके. सुनील तटकरे यांनी भरपूर ताकद या ठिकाणी लावली होती, काय सांगा? तटकरे साहेबांनी ताकद लावली होती, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं. आता त्यांनी 2029ची निवडणुकीची तयारी करावी, आम्ही पण तयार आहोत. 2029ला समोरासमोर असाल तुम्ही? लोकसभेला बघू काय होतं ते, तेव्हाचं तेव्हा. ओके. परंतु आणखी एक गोष्ट आहे, प्रवीण दरेकर या ठिकाणी भाजपकडून या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करताना पाहायला मिळाले, काय सांगा? नाही, प्रवीण भाऊ हे नेहमी आमचे मार्गदर्शक राहिले माझे तरी, आणि शेठचे चांगले जवळचे स्नेही मित्र आहेत. प्रवीण भाऊनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, प्रयत्न केला, परंतु शिवसेना भाजप युती व्हायला पाहिजे ती झाली नाही, काही कारणास्तव, काही हरकत नाही. परंतु प्रवीण भाऊनी ज्या प्रकारे प्रवीण भाऊंना या ठिकाणी बिनवलं गेलं आणि प्रवीण भाऊंना ज्या ठिकाणी कुणी चुकीचं सांगितलं आणि त्याचा इफेक्ट कुठंतरी या ठिकाणी झालेला. आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की राष्ट्रवादीने शेतकरी कामगार पक्षाला जिल्ह्यात संपवलं, त्यानंतर शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करा, परंतु ते का असफल झाले. आता भारतीय जनता पार्टीची ती अवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून ह्याचा कारणीभूत म्हणून कोण असेल तर सुनील तटकरे साहेब. आता तटकरेंना काय सल्ला द्याल? तटकरे साहेबांना काय नाही, बघूया, 2029च्या शुभेच्छा आहेत. तर हे होते विकास गोगावले ज्यांनी आपल्या भावना विजयानंतर व्यक्त केलेल्या आहेत. पुढे जर्नलिस्ट कृष्णात पाटील, झी मीडिया, रायगड. तर बारामतीमधील शिरसुफळ गणात बीजेपीचे अनिकेत विजयी झालेले आहेत. सुपे गणातून उज्ज्वला खैरे यांनी देखील विजय नोंदवलेला आहे. अनिकेत गावडे हे विजयी झाल्याचं पाहतोय आपण. बारामतीमधून सुपे गणातून उज्ज्वला खैरे यांनी देखील विजय नोंदवलेला आहे. बारामतीचे हे निकाल समोर येत आहेत. त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी. बारामती मोरगाव गटात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. राष्ट्रवादीच्या रोहिणी कदम यांनी विजय मिळवलेला आहे. महत्वाची बातमी, बारामती एनसीपीच्या झेडपीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीनं मिळवलेल्या पाहायला मिळतात. एक मोठी कामगिरी पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादी करताना दिसते. तर तिकडे पंढरपूर भोसे झेडपीमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झालेला आहे. प्रफुल्लता पाटील यांचा पराभव झालेला आहे. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं तिथे पराभव केलेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या षण्मुखी कोरके यांनी आपला विजय नोंदवलेला आहे. भाजपला मोठा झटका पंढरपूरमध्ये बसताना आपल्याला पाहायला मोठी बातमी, सांगलीच्या तासगावमध्ये पवारांचीच हवा पाहायला मिळाली. मांजर्डे गटातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार विजय झालेला आहे. पेड गणातून राष्ट्रवादीचे प्रमोद शेडगे विजय झाले आहेत. मांजर्डे पंचायत समिती विद्याराणी चव्हाण विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
सांगलीमध्येच पवारांच्या राष्ट्रवादीची हवा पाहायला मिळते. आमदार आहेत तिथले रोहित पाटील. इकडे कोल्हापुरात शिवसेनेच्या संजय मंडलिकांना मोठा धक्का बसलाय, कारण कागलमधील झेडपीच्या जागा मुश्रीफ आणि घाटगे गटाकडे गेलेल्या आहेत. मुश्रीफ गटाला 6, घाटगे गटाचे 2 उमेदवार विजय होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंडलिक गटाला केवळ पंचायत समितीची 1 जागा मिळताना